कुर्ला महानंदा नगर SRA प्रकल्पातील भ्रष्टाचारासंदर्भात त्या ठिकाणी आज तारांकित प्रश्न त्या ठिकाणी मी विचारला तारांकित प्रश्नाद्वारे। आणि त्या प्रकल्पामध्ये नियमबाह्य निकृष्ट दर्जाचं आणि धोकादायक बांधकाम असल्याचं जी समिती नेमली होती त्या समितीने त्रिसदस्य समितीने निष्कर्ष काढला होता। तथापि SRA प्रशासन त्या विकासकाला निष्कासित करण्याचा एकदा निर्णय घेतं, पुन्हा त्याला त्या ठिकाणी आदेश बदलतं आणि पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। या संदर्भामध्ये या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणं, विकासावर गुन्हा दाखल करणं आणि ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अटी शर्तीचं उल्लंघन करून नियमबाह्यरित्या भोगवटा प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली। आणि राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश देतो बोलले। मी बोललो चौकशी झाले, त्रिसदस्य समिती झाले, त्याच्यामध्ये फाइंडिंग त्या ठिकाणी आलेले आहेत, मग अजून कसली चौकशी करणार? तर यावर त्या ठिकाणी कारवाई करून कारवाईचे आदेश त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। आणि अशा रीतीनं त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणच्या रहिवाशांना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे। त्याचबरोबर या प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते। आज मुंबईतल्या SRAचे अनेक प्रश्न आहेत। आज आडवी झोपडपट्टी नष्ट करायला जात असताना उभी झोपडपट्टी उभी राहते, कोंडमारा त्या ठिकाणी होतोय, अनेक फायरचे प्रसंग त्या ठिकाणी आपण बघितलेत, लोक मृत्युमुखी पडत आहेत। लिफ्टनी वरून खाली उतरायचं असेल तर 2-4 लिफ्ट असल्यानं 1-1 तास खाली यायला वर जायला लागतो। या सगळ्या SRAच्या विविध विषयासंदर्भात एक व्यापक बैठक उपमुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती करून मुंबईतल्या SRAच्या प्रश्नांना त्या ठिकाणी भाड्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतील, त्याला वाचा फोडण्याची विनंती केली। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उत्तर दिलं की गृहनिर्माण मंत्री त्यांच्या स्तरावरच्या बैठका घेऊन जे काही निर्णय आहे ते सरकार म्हणून करेल आणि ज्या विषयामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं आवश्यक असेल, सरकार म्हणून धोरणात्मक मोठे निर्णय घेणे अपेक्षित असेल, त्याकरता स्वतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन, बैठक घेऊ आणि SRAच्या सर्व रहिवाशांना निश्चितच दिलासा देऊ अशा प्रकारचं स्पष्ट आश्वासन उपमुख्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी सभागृहात दिलं। लोकशाहीचा गळा घोटला जाईल अशा प्रकारचं कृत्य करू नका। त्या सभागृहामध्ये येऊन चर्चा करायची असते, मेरिटवर चर्चा व्हावी, अभ्यासूपणे मुद्दे मांडून सरकारकडून निराकरण करणं किंवा खुलासा घेणं अपेक्षित असतं। पण त्या ठिकाणी हुल्लडबाजी करून सभागृह विस्कळीत करणार असाल कामकाज, तर त्या ठिकाणी ते लोकशाहीला अभिप्रेत नाही, तो लोकशाहीचा गळा घोटणं आहे। आणि अशा प्रकारची लोकशाहीचा गळा घोटणारी कृत्य जर केली असतील तर त्या ठिकाणी आपल्याला लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी सभापती, संसद किंवा सरकारने घोटला असं होत नाही। गळा घोटणाऱ्यांवर कारवाई केली त्याबद्दल उलट त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। मला वाटतं त्या स्तरावरचा विषय आता कारवाई झाली नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण देशाचं एवढं मोठं आपलं सर्वोच्च सभागृह आहे आणि अशा पद्धतीने घुसून कारवाई होणार नाही असं होऊ शकत नाही। काही या महत्त्वाच्या गोष्टी असतात, गुप्त गोष्टी ठेवणं काही आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्तरावर कारवाई निश्चित चालू आहे आणि यथावकाश कुठल्या प्रकारची कारवाई बाहेर येईलच। काल विरोधी पक्षनेत्यांनी गिरीश महाजन यांचा खासकरांसोबत फोटो दाखवला।
दाखवला होता. मात्र आता त्यांच्याच गटातले जे नरेंद्र दराडे आहेत त्यांनी देखील गिरीश महाजनांसमोरच कबुली दिली की मी सुद्धा त्या लग्न सोहळ्यात होतो. नाही, या संदर्भामध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तपशीलवार खुलासा केलाय, माहिती दिली. त्याच्यामुळं आता पुन्हा पुन्हा त्याच विषयाचा आपण पुनरुच्चार करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. दरेकर साहेब, एक प्रश्न असा देखील आहे की आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पुढे कार्यकाळ चालेल असं देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात. मात्र 2024चा माझा संकल्प असा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे असं विषय म्हणतो. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, त्याच्यात काही गैर नाही. मुख्यमंत्र्यांच्या इच्छा अनेक जण प्रकट करू शकतात, कार्यकर्ते आग्रह किंवा त्या ठिकाणची याचना करू शकतात. लोकशाहीमध्ये ज्या पक्षाचे सदस्य जास्त संख्येच्या आधारावर, मेजॉरिटीच्या आधारावर मुख्यमंत्री होत असतो आणि त्याच्यामुळं नंतरच्या काळामध्ये मेजॉरिटी कशी येईल या आधारावर त्या ठिकाणी मुख्यमंत्री ठरत असतो. माझ्या पक्षाचं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं माझ्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावं. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, ते स्वाभाविक आहे. परंतु लोकशाहीमध्ये संख्येवर त्या ठिकाणी नेतृत्व करायचं असतं आणि त्याप्रमाणे होत राहील. मला माहीत नाही विरोध त्यांचा आहे की नाही, माहिती घेऊन मी बोलेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.